सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व पत्रकारांचे जाहीर आभार। या जयंतीनिमित्त दिनांक 17 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत शहाजी अरविंदराव नळगे, नगराध्यक्ष कंधार। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बुधवारी मध्यरात्री 12 वाजता भव्य आतिषबाजी। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी 10 वाजता दुग्धाभिषेक। गुरुवारी महंत अवधूतगिरी गणेशगिरी महाराज मठ संस्थान गोगाव बाचोटी, श्री संत नामदेव महाराज दारुकर मठ संस्थान बारोड यांच्या हस्ते ठेवलेले आहे। दिनांक 19 फेब्रुवारी गुरुवारी दुपारी 2 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे नियोजित जागेचे भूमिपूजन। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत संत एकनाथ नामदेव महाराज उमरसकर मठ संस्थान उमरस। उद्घाटक आहेत शिवश्री माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, लोहा कंधार विधानसभा। त्यानंतर 19 फेब्रुवारी 3 वाजता भव्य मिरवणूक बालाजी मंदिर येथून निघणार आहे। हे कार्यक्रमाचे रूपरेषा। मिरवणुकीचे उद्घाटक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काय असतं? मिरवणुकीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 2 गट ठेवलेले आहेत। लहान गट 1ली ते 7वी, मोठा गट 8वी ते 12वी। त्याच्यामध्ये गाणे त्याचे जे कलागुण आहेत विद्यार्थ्यांचे त्याला शक्यतो योग पुरुषावर सांगितले, पण जसं समजा एखाद्या कलाकार म्हणजे कोणता शायरी तुम्ही वक्तृत्व स्पर्धा आहे, भाषण काही असं पाणी नाही, नाट्य स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, काव्य स्पर्धा आहे, असं हे आता ते तसं नाही। तुम्ही जर एखादा विषय ठरवला तर तेवढेच पोरं येतील, त्याच्या कलागुणाचा विषय आहे ते त्याच्यामध्ये जसं आहे जादूपट वक्तृत्व स्पर्धामध्ये भाषण येतात त्यांच्या कलागुणामध्ये आणि त्याच्यामध्ये एखादा वक्तृत्व आहे, अभिनय आहे, मूक अभिनय आहे, तेवढं नृत्य काय असं म्हणायचं नृत्य डान्स मिरवणुकीमध्ये काय काय देखावे शिवकालीन काय राहणार आहेत का, काय विशिष्ट काय आहे मिरवणुकीमध्ये? मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वरूढ पुतळा आहे। दुसरी गोष्ट आपल्या शाळा आहेत, शाळेमधले विद्यार्थी ते देखावा तयार करणार आहे शाळेमध्ये, आणि ढोल पथक आहे। त्याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्स आहेत, ते ढोल पथक आहे। मग विविध जे वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराजांची असतील, राष्ट्रमाता जिजाऊ, घोडे पुरुषाची, अश्वमध्ये, अशा पद्धतीनं मिरवणूक निघणार आहे। मिरवणूक किती वाजता निघणार आहे, कुठून सुरू होणार आहे, मिरवणुकीचा शेवट कसा आहे? मिरवणूक 3 वाजता निघणार आहे बालाजी मंदिर भवानीनगर कंधार येथून। त्यांचा तिथून सुरुवात होईल, पुन्हा ती बसस्टँडला जाईल। बसस्टँडहून महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि माईचे मंदिर, गांधी चौक, आणि त्यांचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी।